काही एक्सरसाइज अशा असतात ना की ते एक जरी केली ना त्याच्याने पूर्ण बॉडीचा फॅट आपला कमी होण्यासाठी, बॉडीची टोनिंग होण्यासाठी, बॉडी फिट राहण्यासाठी, लटकलेली बॉडी असेल आपली ती फिट होण्यासाठी आणि छान असं आपण मेंटेन फिगर आपलं छान दिसण्यासाठी एक एक्सरसाइज पण खूप जास्त आपल्याला काम करते. तर कोणती एक्सरसाइज असते ती? अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, पण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने एक एक्सरसाइज दाखवणार आहे. एका एक्सरसाइजचे आपल्याला 2 व्हेरिएशन करायचे आहेत आणि इतका छान पोटाचा घेर काय तुमचं पूर्ण बॉडीचा फॅट देखील कमी होऊ शकतो या एकाच एक्सरसाइजने. तर आपल्याला करायचे आहेत, तुम्हाला माझ्यासोबत खूप जास्त फायदा करणारे आहेत आणि सोप्यात सोपी ही एक्सरसाइज आहे. सहज कोणीही करू शकेल अशी आहे. थोडंसं इथे ना बॉडीला थोडीशी जास्त हेवी असेल बॉडी तर तुम्हाला 2 दिवस थोडासा त्रास होईल करायला, पण गॅरंटीने सांगते इतकं हलकं फील वाटेल ना, इतकं छान वाटेल ना, खूप छान. जर तुमचे पाय दुखतात सारखे तुम्हाला त्याच्यात देखील आराम भेटेल. तुम्हाला कमरेचा त्रास आहे, कंबर वाकत नाही, म्हणजे खूप दुखते वगैरे असं काय इश्यू आहेत तुम्हाला कमरेचे, त्याच्यासाठी देखील ही परफेक्ट एक्सरसाइज आहे. तुमची रीढची हड्डी जर सारखी दुखते, तुम्हाला पटकन वाकता येत नाही, उभं राहता येत नाही, जर तुम्ही या एक्सरसाइजची छान प्रॅक्टिस केली ना डेली 1 महिनाभर कंटिन्युअसली, तुम्हाला इतकं छान लवचिकता तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या कमरेमध्ये, तुमच्या रीढच्या हड्डीमध्ये येणार आहे ना, खरंच सांगते तुम्हाला खूप जास्त फायदा करणारी आजची ही एकच एक्सरसाइज आहे. तर पटकन जाऊया आपण आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिले व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर काय करायचंय, थोडंसं बॉडीला आपल्याला वॉर्मअप करून घेणं आवश्यक आहे, कारण की नंतर आपल्याला जागोजागी असे क्रॅम्प वगैरे येणार नाहीत त्याच्यासाठी. तर चला पहिले आपण या पोझिशनला 1 2 3 4, त्याच्यानंतर 1 रिव्हर्स राऊंड 1 2 3 4 5. ठीक आहे. या पोझिशनला 1 2 3 4, या पोझिशनला 1 2 3 4. त्याच्यानंतर आता हे झालं आपल्या हाताचं थोडंसं, आणि आपण या पोझिशनला बसलेलो असतो ना, आता खूप जणांना या पोझिशनला नाही बसता येते तर तुम्ही या पोझिशनला पण बसू शकता. जस्ट नाहीतर कंपल्सरी नाहीये, बसलात तर फायदाच भेटणार आहे. आता इथे या पोझिशनला 1 2 3 4 5, रिलॅक्स. ओके. या पोझिशनला पण केले, थोडंसं पायाला पण वॉर्मअप करून घेऊया. या पोझिशनला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पोझिशनला पण करू शकतो आपण 1 2 3 4 5. आता हे झाल्याच्या नंतर काय करायचंय, आपल्याला वज्रासन मधून बालासन मध्ये यायचे. ही झाली आपली वज्रासनची पोज. आता आपल्याला जायचंय बालासन मध्ये. ठीक आहे. लक्षात ठेवायचं मी 2 व्हेरिएशन, एकाच एक्सरसाइजचे 2 व्हेरिएशन दाखवते, तेच तुम्हाला करायचे, एक्स्ट्रा काहीच करायचं नाही याच्यामध्ये. आता जेव्हा मी बालासन मध्ये जाते तर या पोझिशनला जाते. ठीक आहे. या पोझिशनला गेले, इथे मी पूर्ण डोक्याला माझ्या खाली वाल केलेलं आहे आणि पूर्ण अप्पर बॉडीला समोर खेचते माझ्या हाताच्या सहाऱ्याने. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचं बारीकीने, कसं सेम पोझिशन करायची या पोझिशनला, आणि हळूच आपल्याला या पोझिशनला जायचं. 1. आता इथे श्वास घेतलेला आहे, इथे श्वास सोडलेला आहे, इथे श्वास सोडला, इथे घेतला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे येतोय तेव्हा आपल्याला 10 काउंट केलेले मी, तेव्हा आपल्याला इथेच 10 काउंट होल्ड करायचा आहे. अप्पर बॉडीला असं हळूहळू तुम्ही बघत असाल माझे हात हळूहळू पुढे खेचायचे आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. 10 काउंट होल्ड केलं. हळूच मी वापस भुजंगासनावरती जाते या पोझिशनला. इथे मी पूर्ण होल्ड करते माझ्या बॉडीला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता इथे तुम्हाला सांगते या एका एक्सरसाइजने आपल्याला काय फायदा भेटतो. जर तुमची जर
पोटचा प्रॉब्लेम आहे ना, इथे चरबी लटकलेली ती पण आपली कमी होते. ब्रेस्ट तुमचे लटकलेले ते पण टाईट होतात. तुमचा पोटाचा घेर मोठा असेल तो पण कमी होऊ शकतो होतो. मांड्यांची साईज मोठी आहे ती पण कमी होते. दंड लटकलेले आहेत, हात लटकलेले आहेत, खूप जास्त चरबी ती पण टाईट होते. आता याचं सेकंड व्हेरिएशन आपण काय करायचं, थोडंसं ऍडव्हान्स मध्ये या पोझिशनला यायचं. ठीक आहे. आता इथे आलेली मी पायाच्या पंजांवरती नाही जायचं आपल्याला, पूर्ण पाय जमिनीला असतील. जस्ट या पोझिशनला आले. जस्ट आपल्याला आता पर्वतासन, हात इथेच लॉक आहेत माझे. ठीक आहे. या पोझिशनला पर्वतासनवरती जायचंय. श्वास घेतलाय, सॉरी श्वास सोडलेला आहे. इथे श्वास घेतला. 1, याच पोझिशनला आपल्याला जायचंय. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता ह्या पोझिशनला आपण आलो. इथे टेबल टॉप करतो. आता करायचं काय, ही एक एक्सरसाइज केली. एक्सरसाइजचे आपण 2 व्हेरिएशन केले. तुम्हाला मी सांगते, 2 व्हेरिएशन केले तर आता छान आपली बॉडीची टोनिंग होणार आहे. पण आपल्याला बॉडीला टाईटपणा पण आणायचा आहे, फिट पण व्हायचंय ना आपल्याला. त्याच्यासाठी आपण असं यायचं. इथे टेबल टॉप वरती आल्याच्यानंतर आपल्याला या पोझिशनला यायचंय. हात असे इथे, आणि जेव्हा आपण आपली गुडघे आता स्ट्रेट मध्ये हळूहळू या पोझिशनला असे. ठीक आहे. थोडंसं कम्फर्टेबल होते तुम्हाला का. या पोझिशनला आले. या पोझिशनला इथे प्लॅंक पोझिशन वरती यायचंय. पूर्ण बॉडी तुम्ही बघू शकता की माझी पूर्ण प्लॅंक पोझिशन वरती मी आहे. जस्ट इथे तुम्ही 10 काउंट करू शकता. सुरुवातीला तुम्ही 20 काउंट करू शकता, 30 काउंट करू शकता. जस्ट मी तुम्हाला 10 काउंट दाखवते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. या पोझिशनला जायचं आणि इथे आपल्याला या पोझिशनला जाऊन रिलॅक्स करायचं. ठीक आहे. रिलॅक्स केल्याच्या नंतर हळूहळू वापस आपल्याला हात इथे ठेवायचे ब्रेस्टच्या आपल्या खाली. हळूहळू वापस आपल्याला या पोझिशनला आल्याच्या नंतर आपण आपल्या बालासन मध्ये वापस रिटर्न जायचं. आणि जस्ट आपण आता वज्रासन मध्ये जाऊन रिलॅक्स. इथेच आपल्याला 5-10 सेकंद असं बसायचं, रिलॅक्स करायचं बॉडीला आणि त्याच्यानंतर फ्री व्हायचं. आता तुम्हाला मी सांगते, तुम्ही या एक्सरसाइज किती टाइम करायच्या. मी जरी 10 काउंट दाखवले असतील, तुम्हाला 10 काउंट नाही करायचे. याची क्वांटिटी तुम्हाला 1 राऊंड 30चा करायचा, 30चे 2 राऊंड करायचे, दोन्ही पण व्हेरिएशनचे. आणि प्लॅंक पोझिशनवरती मी गेलेली आहे, तर तुम्हाला 10 काउंटचे 3 राऊंड करायचे. म्हणजे तुम्हाला 3 टाइम प्लॅंक पोझिशनवरती राहायचे. एवढे जरी तुम्ही ह्या एक्सरसाइज केलेल्या आहेत ना, ही एक बालासन आणि भुजंगासन आणि प्लॅंक पोझिशन. वॉर्मअप करायला विसरायचं नाही स्टार्टिंगला, कारण की ही एक्सरसाइज थोडीशी दिसायला सोपी वाटते, पण आपल्या पूर्ण बॉडीचा भार आपण भुजंगासनवरती जातो तेव्हा आपण आपलं पोट स्ट्रेस होतं, मांड्या पण होतात, तर क्रॅम्प वगैरे येऊ नये म्हणून आपल्याला थोडंसं पहिले वॉर्मअप करणं आवश्यक आहे. तर आता ह्या एक्सरसाइज कधी करायच्या, खाली पोटाने जर केल्या तर फार उत्तमच आहे. ह्या एक्सरसाइज नाही होते, तुम्हाला वेळ नसेल तुमच्याकडे तेव्हा तुम्ही जेवण झाल्यावरती 2 तासांनी करायच्या किंवा जेवणाच्या अगोदर 2 तासांनी केव्हाही तुम्ही या एक्सरसाइज करायच्या. या एक्सरसाइज करताय तर सकाळी तुम्हाला छान ड्रिंक घ्यायची आहे, त्याच्यानंतर एक्सरसाइज करायचे पोट वगैरे साफ झाल्याच्या नंतर. आणि दिवसभराचा छान डाएट कसा घ्यायचा तुम्ही चॅनलवरती बघू शकता. माझ्या खूप सारे डाएट प्लॅनचे व्हिडिओ आहेत, तरी पण मी ते शॉर्टकट सांगायचा प्रयत्न करते. डाएट म्हणजे असं काही कठीण नसतं, फक्त आपल्याला साखरेचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, जंक फूड आपण जे बाहेर खातो त्या गोष्टी टाळायच्या आणि आपल्या जेवणामध्ये सलाड, भाजीपाला हे इंटेक जास्त ठेवायचं आणि पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची. ऍटलीस्ट आपल्या दिवसामध्ये आपल्याला 4 बॉटल पाणी म्हणजे 3.5 लिटर पाणी ऍटलीस्ट आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे. एवढ्या जरी गोष्टी लक्षात ठेवल्या आणि छान झोप घेतलेली 7 ते 8 तासाची, 7 तासाचीच बोलू शकते, 8 तासाची कोण घेत नाही जास्त, पण चांगली झोप रात्रीची घ्यायची आणि ह्या एक्सरसाइज करायच्या.
इतका चुटकीमध्ये रिझल्ट भेटेल ना, तुम्ही स्वतः मला कमेंट येऊन कराल की हा मॅम खूप छान रिझल्ट आहे या एक्सरसाइजचा. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कामाचा आहे, लाईक करायला विसरू नका. स्क्रीनवरती नंबर दिसतच असेल आजूबाजूला कुठेतरी, तो पण नोट करा. जर आवश्यकता वजन कमी करण्याची तुमच्याकडनं होत नाहीये, सगळ्या गोष्टी करून बसले तुम्ही, तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता. छान छान रिझल्ट माझ्या स्टुडंटला भेटत चाललेला आहे, तुम्हाला देखील भेटू शकतो. तिथे मी 1.5 तासामध्ये तुम्हाला वर्कआउट आणि तुम्हाला 15 दिवसाचा, एका महिन्याचा छान असा डाएट देते ना, की छान तुम्हाला रिझल्ट नक्कीच भेटतो. तर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. फिट्ट सुंदर राहायचं.